नवरा बाहेर गेला की शेजारी घरामध्ये येत होता. ती शेजाऱ्याला म्हणायची, लवकर आतमध्ये. शेजारी लगेच आतमध्ये जात होता. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सुषमाच्या नवऱ्याची नेहमी बदली होत असे. तिचा नवरा वायरमन होता. 5-6 महिने ते एका गावामध्ये होते, पण नंतर लगेच नवऱ्याची बदली झाली आणि सुषमा तिच्या नवऱ्यासोबत एका खेडेगावात आली. आतापर्यंत सुषमा शहरामध्ये राहिली होती. पहिल्यांदाच ती खेडेगावात आली होती. सुरुवातीला तिला गावात करमेना, पण नंतर तिची ओळख शेजारच्या अरुणसोबत झाली आणि तिला आता करमायला लागलं. शेजारचा अरुण अविवाहित होता, तरुण होता. सुरुवातीला अरुणचं सुषमाला बघणं आणि सुषमाचं अरुणला रिटर्न बघणं असं करत करत त्यांचं बोलणं पण सुरू झालं होतं. पण त्यांचं नातं नेमकं कसं होतं हे कोणालाही समजलं नाही. सुषमाचा नवरा दिवसभर बाहेर राहत होता. घरी सुषमा एकटीच राहायची. अरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता, त्यामुळे तो पण घरीच अभ्यास करायचा. पण जेव्हापासून त्याच्या शेजारी सुषमा राहायला आली तेव्हापासून अरुणचं पण मन भटकायला लागलं होतं. त्याचं सगळं लक्ष आता सुषमावर होतं आणि सुषमाकडून पण त्याला प्रतिसाद भेटत असल्याने तो तर आणखीनच तिच्याकडे आकर्षित झाला होता. खेडेगाव असल्याने दुपारी घरी कोणी राहत नव्हते. सर्व शेतात गेलेले असायचे. पूर्ण गल्लीमध्ये सुषमा आणि अरुण दोघेच असायचे. सकाळीच सुषमाचा नवरा बाहेर जात होता. तो बाहेर गेल्यावर सुषमाने अरुणला इशारा केला. अरुण सुषमाच्या दरवाजाजवळ गेला आणि सुषमा त्याला म्हणाली, लवकर आतमध्ये ये. अरुण लगेच आतमध्ये गेला आणि दिवसभर तो आतच होता. संध्याकाळच्या वेळी तो घराबाहेर आला. आता जेव्हा सुषमाचा नवरा बाहेर जात होता तेव्हा तिचा शेजारी अरुण तिच्या घरामध्ये येत होता. असे खूप दिवस चालले, पण परत आता सुषमाच्या नवऱ्याची बदली दुसऱ्या गावी झाली होती. अरुणला आता पण सुषमाची आठवण येत होती, पण सुषमा तर त्याला लवकरच विसरून गेली होती. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.